नमस्कार मित्रांनो, मी गजानन इंगळे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी ताडपत्री योजना जी आहे, ताडपत्री योजनेच्या संदर्भात माहिती देणार आहोत मित्रांनो। त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे तो आपल्या शेतकरी बांधवांना आपल्या पिकाचे किंवा आपल्या तोडणी झालेल्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी ताडपत्री खूप महत्त्वाची असते मित्रांनो। तर या ताडपत्रीसाठी आपल्याला एक अर्ज करायचा आहे, त्याचा अर्ज कुठं करायचा, त्याची पात्रता कशी आहे, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत। तर चला सुरू करूया हा व्हिडिओ। मित्रांनो, याची पात्रता काय आहे तर सविस्तर जाणून घेऊया। याची पात्रता जी आहे ते शेतकरी महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांना आपले शेतकरी कार्ड काढणे खूप गरजेचे आहे। शेतकरी कार्ड असेल तरच तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो। या योजनेत लहान व अल्पभूधारक SC ST व अपंग व महिलांसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे। आणि याच्यात सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे तो यामध्ये सर्वप्रथम येतील त्यांना प्राधान्य मिळणार आहे। तर जास्तीत जास्त लवकरात लवकर महाडीबीटी या पोर्टलवर जाऊन आपले फॉर्म भरून घ्या। आणि याच्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहे ती पाहूया। त्यामध्ये आपल्याला कागदपत्रे जे लागणार आहेत ते फार्मर ID म्हणजे शेतकऱ्याचे कार्ड, त्यानंतर आधार कार्ड, त्याच्यानंतर ओळखीचा पुरावा आणि बँकेची पासबुक आणि आपल्याला जे बिल आपण अपलोड करणार आहे ते बिल, अशा पद्धतीचे कागदपत्र लागणार आहे। जर अपंग असेल तर अपंगत्वाचा दाखला आपल्याला सबमिट करायचा आहे। जर आपण अनुसूचित जाती जमातीमध्ये जर बसत असेल तर आपल्याला त्याचं सुद्धा सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे मित्रांनो। ताडपत्री अनुदानामध्ये आपल्याला 50% अनुदान मिळत आहे मित्रांनो। याच्यासाठी आपल्याला कुठल्याही दुकानातून परचेस केल्यानंतर त्याचं GSTचं बिल घेऊन आपल्याला अपलोड करायचे आहे, जे आपल्या नंतर बँक खात्यामध्ये जमा होईल। याची अर्ज प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलवर जाऊन आपल्याला अर्ज सादर करायचा आहे मित्रांनो। महाडीबीटी पोर्टलवर गेल्यानंतर त्या पोर्टलमध्ये ताडपत्री योजना असे स्पष्ट दिसत आहे। तर त्याच्यानंतर आपल्याला ते क्लिक करून तो फॉर्म सबमिट करायचा आहे।